सो हे गाईज, आय एम रश्मी रायकर आणि आज मी बनवणार आहे वरण भात. बिकॉज माझी मम्मी आजारी आहे. सो एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकली, दुसरी एक डाळ टाकली आणि मी त्याला वॉश केलं. जसे मी लोकांना माझ्या आयुष्यातून काढते तसं मी डाळीतलं पाणी काढलं आणि गॅस ऑन करून गॅसवरती ठेवली. दुपारचा भात होता सो त्याच्यामुळे थोडासाच भात घातला आणि हे भांडं लपवून ठेवलं म्हणजे मम्मीला भेटायलाच नको. तांदूळ पण वॉश करून घेतले एकदम परफेक्टली. आणि एकीकडे डाळीला जो फेस आलेला तो मला अजिबात आवडत नाही पर्सनली. सो दॅट्स वाय मी तो काढून फेकून दिला आणि परत एकदा काढून फेकून दिला. त्याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद आणि आधीच मी ऑइल पण टाकलेलं थोडंसं, ते दिसलं नाही. आणि एकीकडे गॅस ऑन केला आणि भात शिजत ठेवला आणि थोडीशी माझी मस्ती तुम्ही बघू शकता. म्हणजे मी ॲक्च्युली ड्रेस घातला आहे त्याच्यावर जर टॅग काढायला विसरले बिकॉज तो कालच न्यू घेतला आहे मी. आणि हे तुम्ही ट्रान्झॅक्शन बघू शकता, यमिंग. आणि माझी ऑलमोस्ट डाळ शिजत आलेली. सो पटकन गॅसवरती टोपशी ठेवली, त्याच्यामध्ये टाकलं ऑइल आणि मला लक्षातच नव्हतं की मी लसूण सोललं नाही. सो लसूण पटकन सोलून घेतलं आणि तेलामध्ये टाकलं सगळं फोडणीचं ते साहित्य, राई, जिरं अँड थोडीशी हळद. आणि मग हळद टाकून झाल्यावरती टाकली फोडणी आणि थोडंसं एक ग्लास पाणी ॲड केलं. आणि हे आहे माझी सिक्रेट इन्ग्रेडियंट, म्हणजे सिक्रेट नाही बोलता येणार, सगळ्यांच्यात होतं ते. गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यामुळे म्हणजे ते मिक्स करून घ्यायचं. देन त्याच्यामुळे वरणाची जी कन्सिस्टन्सी असते ती थोडीशी थिक होऊन जाते. म्हणजे थोडंसं बॉईल व्हायला आलं की देन टाकायचं ते. आणि थोडंसं हे जास्ती झालेलं सो मी ते फेकून दिलं. आणि बघू शकता तुम्ही आता ते म्हणजे ते काय कड आला आहे. आणि त्याच्यामध्ये टाकलं टोमॅटो आणि एकदम शिजून प्रॉपर झाली रेडी. त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर टाकली आणि मम्मीनी ऑलरेडी बनवलेली म्हणजे दुपारची होती. सो येस, असं होतं आजचा माझा वरण भात. थँक्यू.